नमस्कार, MVTV मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आहे कल्पेश तांडेल। बुलेटिनमध्ये सगळ्यात आधी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। 13 ऑगस्टला आगरी कोळी भवनाच्या शुभारंभाची घोषणा, उद्घाटन रद्द करण्याची माजी आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी, सिडकोच्या उतावळीपणावर प्रश्न उपस्थित। पनवेलमध्ये वर्षा मॅरेथॉन 2011 संपन्न, एक धाव दहशतवादाविरोधात ब्रीदवाक्याखाली धावली हजारो लोक, आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते विजेते पुरस्कृत। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने बेलापूर गावातील लोकांनी गाठलं MSEBचं कार्यालय, अभियंत्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचं दिलं आश्वासन। आणि सुरू झाली मनपाची प्लास्टिक विरोधी मोहीम, APMCत 6 दुकानांविरोधात कारवाई, 30,000ची केली दंड वसुली। 13 ऑगस्टला होणाऱ्या आगरी कोळी भवनाच्या उद्घाटनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत। माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्या मते आगरी समाज आणि पालकमंत्री गणेश नाईक यांना विश्वासात न घेता या सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटनाला काहीच अर्थ नाही। त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन हे उद्घाटन रोखण्याची शिफारस केली आहे। वादग्रस्त ठरते नेरूळचं आगरी कोळी भवन, ते सांस्कृतिक भवन जे येथील हजारो आगरी कोळी बांधवांच्या भूखंडाच्या बदल्यात आणि त्यांच्या उत्कर्षासाठी उभारलं गेलं आहे, परंतु आज त्यांना महत्त्व न देता या भवनाचं उद्घाटन केलं जात आहे। सिडको अधिकाऱ्यांनी 13 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी याच्या उद्घाटनाची तिथी निश्चित केली आहे। यासाठी मुख्यमंत्री येण्याची ही बातमी आहे, परंतु राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत व्यस्त मुख्यमंत्री या ठिकाणी येऊ शकतील की नाही हे सांगणं मात्र कठीण आहे। आपल्या पुतण्याच्या आकस्मिक मृत्यूने दुखी सिडको संचालक सुभाष भोईर देखील या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहणार नाहीत। सूत्रांच्या अनुसार आगरी कोळी भवनाचं उद्घाटन संचालक आणि सिडको अधिकाऱ्यांद्वारे चुकीच्या वेळी केलं जात आहे। 30 कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या या आगरी कोळी भवनाचं उद्घाटन अशा वेळी केलं जात आहे ज्यावेळी सिडको चेअरमन आणि MD दोघांच्याही खुर्च्या रिकाम्या आहेत। मग या उद्घाटनासाठी इतकी घाई का? ज्या प्रकल्पग्रस्त आणि आगरी कोळी बांधवांसाठी हे भवन उभारण्यात आलं आहे त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही? सिडको संचालक आणि अधिकाऱ्यांची मनमानी इथवरच संपत नाही। त्यांना यासाठी पालकमंत्री व स्थानिक आमदार गणेश नाईक आणि आगरी कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनाही विश्वासात घेणं गरजेचं वाटलं नाही। सूत्रांच्या अनुसार ही घाई फक्त नाव आणि स्वार्थापोटीच केली जात आहे। माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष तानाजी सत्रे यांना या संदर्भात लेखी निवेदन देऊन 13 ऑगस्टला होणारे हे उद्घाटन रद्द करण्याची शिफारस केली आहे। या निवेदनाच्या माध्यमातून माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं की या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते व्हायला हवं, ज्यांनी येथील प्रकल्पग्रस्तांना 12.5% योजना मिळवून देण्याचं ऐतिहासिक काम केलं आहे। सिडको अधिकाऱ्यांनी NCP सुप्रीमो शरद पवार यांना या उद्घाटन सोहळ्यासाठी स्वतः आमंत्रित करायला हवं होतं, मात्र असं झालं नाही। एवढंच नाही तर सिडको अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोलवणंही गरजेचं वाटलं नाही। तसेच खासदार संजीव नाईक यांनाही या उद्घाटनापासून दूर ठेवण्यात आलंय। स्पष्ट आहे केवळ 7 दिवसात घोषित या उद्घाटन सोहळ्याचा हेतू फक्त स्वार्थच आहे। त्यामुळेच माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी हे उद्घाटन रद्द करण्याची अपील केली आहे आणि सिडको MD आणि चेअरमनच्या नियुक्तीनंतर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार तथा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पाडण्याची शिफारस केली आहे। आशा आहे की सिडको अधिकारी याचं गांभीर्य लक्षात घेतील, जेणेकरून आगरी कोळी समाजाचा मान कायम राहील। ब्युरो रिपोर्ट MVTV। एक धाव दहशतवादाच्या विरोधात हे ब्रीदवाक्य घेऊन JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने